तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी संदर्भात मोठी घोषणा केली आहे। या घोषणेनुसार राज्यातील 40 लाख शेतकऱ्यांना कोणत्याही अटी शर्थींशिवाय कर्जमाफीचा थेट फायदा मिळणार आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या चॅनलवर। तर आज आपण पाहणार आहोत आजच्या दिवसातील शेती, हवामान, बाजारभाव आणि राजकीय वर्तुळातील अत्यंत महत्त्वाच्या 40 ताज्या बातम्या। तर जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या बातम्याला चालू करूया। हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार अरबी समुद्रात मान्सूनचे वारे प्रचंड वेगाने वाहत असून पुढील 48 तासात संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे। सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे महामार्गावरील डोंगराळ भागात प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला असून रेल्वेचा वेग मर्यादित करण्याचा इशारा दिला आहे। जूनच्या उत्तरार्धात पाऊस सक्रिय झाला असला तरी भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यासाठी आणखी काही दिवस मोठ्या आणि संततधार पावसाची गरज असल्याचे भूजल तज्ज्ञांनी सांगितले आहे। गगनबावडा आणि राधानगरी परिसरात होत असलेल्या जोरदार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढ होत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे पण बियाणे उगवले नाही त्यांनी तात्काळ तालुका कृषी अधिकाऱ्याकडे रीतसर लेखी तक्रार नोंदवावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे। पावसाळ्यात दमट हवामानामुळे गोठ्यांमध्ये माशा आणि डासांचा प्रादुर्भाव वाढतो। यामुळे जनावरांचा आजार होऊ नये म्हणून चुना आणि जंतुनाशक फवारणी करून घ्यावी असे आदेश दिले आहे। पावसाचे पाणी चाळीत शिरून कांदा सोडू नये यासाठी नाशिक जिल्ह्यातील शेतकरी सध्या आपल्या कांदा चाळीचे पत्रे आणि ताडपत्रे दुरुस्त करण्यात व्यस्त आहे। आणि ग्रामीण भागात पाऊस सुरू होताच वीज खंडित होत असल्याने शेतपंपाचे वेळापत्रक कोलमडले असून महावितरणाने ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करण्याची मागणी होत आहे। पावसाळ्याच्या सुरुवातीला जमिनीत हुमकी आळीचे भुंगरे बाहेर पडत असल्याने डाळिंब आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी प्रकाश सापळे लावण्याचा सल्ला कृषी विद्यापीठाने दिला आहे। सोलापूरच्या माळशिरस आणि पंढरपूर भागात मान्सूनपूर्व घेतलेल्या काही भाजीपाला पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आली असून शेतकरी माल बाजारात पाठवत आहेत। खरीप हंगाम सुरू झाला तरी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून नवीन पीक कर्ज वाटप संथ गतीने सुरू असल्याने शेतकऱ्यांनी बँकाबाहेर रांगा लावल्या आहेत। 1 रुपयात पीक विमा भरण्याची मुदत जवळ येत असतानाच माही सेवा केंद्राचे सर्व्हर डाऊन होतले असल्याने सर्व अर्ज भरण्यासाठी शेतकरी तासनतास थांबावे लागत आहे।